श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे 100% नैसर्गिक केमिकल फ्री मेहंदीचा हेअर पॅक, जो मी स्वतः वापरते आणि ज्यामुळे केसांना नैसर्गिक रंग, मजबूती आणि खूप शाईन मिळते. चला तर मग बघूया आपण या हेअर पॅकसाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर आपल्याला इथे घ्यायचं आहे मेथी, आवळा, थोडीशी चहा पावडर, बीट, जवस, तांदूळ आणि कोरफड. तर पहिल्यांदा आपल्याला 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी चहा पावडर टाकायची आहे. या हेअर पॅकमुळे तुमचं केस गळणं कमी होईल. त्याच्यानंतर डॅन्ड्रफ कमी होतो आणि आपल्या केसांना एक नॅचरल शाईन देतो. नंतर ड्राय व फ्रिझी केस असते ना, ते खूप सॉफ्ट बनवतो आणि अचानक म्हणजे अकाली केस पांढरे होतात आपले, ते सुद्धा ते थांबवायला मदत करतो. तर मी इथे जवळजवळ 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तुम्ही थोडं पाणी कमी जास्त करू शकता, कारण आपलं हे सगळं जे आहे जवस, मेथी आणि तांदूळ ते छान फुलून येतात, तर पाणी लवकरच घट्ट होतं. तर तुम्ही जवळजवळ 1.5 ग्लास पाणी घेतलं असेल तर ते आपल्याला 1 ते सव्वा ग्लास पाणी राहिलं पाहिजे. म्हणजे पाणी तुम्ही थोडं कमी जास्त झालं तर वरून तुम्ही टाकू शकता. आपल्याला ते अर्धं पाणी झालं पाहिजे, जेणेकरून आता तुमच्या केसांच्या याच्यावर डिपेंड आहे, तुमचे केस लाँग आहे, शॉर्ट आहे, त्यानुसार ते ॲडजस्ट करायचं. तर इथे मी बीट पण घेतलेलं आहे. आता हे बीट स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, सोलायची काही आवश्यकता नाही आहे. आणि इथे घेतला आहे मी आता फ्रेश आवळा, कढीपत्ता, ॲलोव्हेरा पण फ्रेश घेतलेला. आपलं तिकडे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण हे क्रश करून टाकायचं. हे आपण त्या पाण्यामध्ये पण टाकू शकतो, पण तेवढं मग त्याचं जे आहे त्याचा जो अर्क वगैरे आहे तो उतरत नाही, म्हणून हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलं की त्याचा पूर्ण छान रस हा पाण्यात उतरतो. म्हणून हे जे आहे आपलं हे वेगळं असं क्रश करून घ्यायचं आपल्याला. हे सुद्धा पाणी टाकून थोडं क्रश करून घ्यायचं आणि हे पूर्ण बारीक झालं की हे आपल्याला त्या पाण्यात टाकून द्यायचं आहे. आता मेहंदीमुळे आपल्याला माहीत आहे केसांना एक नॅचरल कलर तर येतोच, पण आपलं स्काल्फ हेल्दी ठेवतं. त्यानंतर मेथी केस गळणं कमी करतं, नवीन केस उगवण्यास मदत करतं आणि ड्राय स्काल्प आणि डॅन्ड्रफ कमी करतं ते. आवळा सगळ्यांनाच माहिती आहे. आवळा हा तुम्ही जसा केसांना लावता तसं तुम्ही आता इंटरनल त्याचा ज्यूससुद्धा घेत चला. केस अकाली पांढरे होणे थांबवतो आवळा आणि नंतर मुळापासून तो मजबूती देतो आपल्या केसांना. चहा पावडरचा पण हेच आहे की केसांचा रंग छान ठेवतो, त्याच्यानंतर मेहंदीचा रंग टिकवतो तो आणि चहा पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुण भरपूर प्रमाणात आहेत. आता मी हे सगळं बारीक छान करून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये मिक्स केलं आहे आणि परत पाणी ते भरपूर चांगलं उकळून घ्यायचं. आता पाणी परत ते दाट व्हायला सुरुवात होते, तर वरून एखादा चमचा टाकलं, एखादा ग्लास टाकलं किंवा अर्धा ग्लास टाकलं तरी चालेल. आणि हे छान चमच्याने हलवत राहायचं, कारण ते तांदूळ, जवस वगैरे हे बेसला चिटकून राहते, त्याच्यामुळे हे थोडं मधामधात तुम्ही हलवलं तरी चालेल. आता तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे त्याचा. जसं आपण बीटचं ज्यूस करतो तसा वाटत आहे छानपैकी त्याचा कलर. म्हणजे तुम्ही केसांना किती सुंदर कलर येणार आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि मला थोडं चहाचं पावडर कमी वाटली म्हणून मी परत थोडी चहा पावडर ॲड केली त्याच्यामध्ये. तुम्हाला वाटलं काही कमी जास्त तर तुम्ही वरून ॲड करू शकता. असं नाही की पाणी उकळल्यानंतर आपल्याला काही टाकायचं नाही आणि मग थोडं त्याला उकळू द्यायचं अजून. खूप सुंदर कलर येतो आणि हे सगळं नॅचरल आहे. तुम्ही जे आर्टिफिशियल ब्युटी पार्लरमध्ये वगैरे लावून मागतात ते केस नंतर थोड्या दिवसांनी ते पूर्ण केस खराब होतात आपले. ते तेव्हा खूप छान वाटतात, पण नंतर केस आपले केमिकलनी पूर्ण खराब करतो आपण. त्यामुळे हा नॅचरल पॅक तुम्ही एकदा लावून बघा, कारण बीटमुळे सुद्धा आपल्या केसांना छान नैसर्गिक एक रेड अशी झलक येते. त्याच्यानंतर त्या बीटमुळे आपल्या केसांचं ब्लड सर्क्युलेशन वाढते, कंडिशनिंग करते, नंतर केस सॉफ्ट आणि सिल्की बनवते. तांदूळ आपल्या केसांची मस्त अशी डेन्सिटी वाढवतो, नंतर हेअर सॉफ्ट करतो
आणि ॲलोव्हेरा आपलं स्काल्प थंड ठेवतो, म्हणजे जे केसांमध्ये आपलं इचिंग वगैरे होतं ना ते सुद्धा होऊ देत नाही. केसांना एक नॅचरल मॉइश्चर आहे ते. त्यानंतर हे मी छान गरम गाळून घेतलेलं आहे आणि हे गरम गरमच गाळावं लागतं, कारण मग जवसाने त्या तांदूळाने ते घट्ट होऊन येतं. त्यामुळे तुम्ही गरम गरमच त्याला गाळून घ्या. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे तिळाचं तेल. तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता, पण मी तिळाचं तेल खूप सुंदर आणि सॉफ्ट आणि शायनी होतं त्याने, त्यामुळे मी तिळाचं तेल घेतलेलं आहे. तर हे गरम गरम असताना टाकलं तरी चालेल. आणि आता हे पाणी थोडंसं कोमट आहे, त्याला थोडं गार होऊ द्यायचं, किंवा कोमट पाण्यात भिजवली मेहंदी तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मग तुम्ही बघू शकता किती कलर सुंदर आलेला आहे त्याचा. आणि आता हे झालेलं आहे आपलं थंड पाणी. आणि आता याच्यामध्ये छान मेहंदी भिजत घालायची आपल्याला. आता मी आधीच सांगितलं की तुम्हाला तुमच्या केसांवर डिपेंड आहे तुम्ही किती पाणी घेता आणि किती मेहंदी घेता. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं त्या पाण्यात बसेल तेवढी मेहंदी भिजवायची आपल्याला. आणि वाटलं थोडंसं तर तुम्ही त्याच्यामध्ये दही ॲड करू शकता, किंवा थोडंसं साधं पाणीसुद्धा टाकू शकता. तर माझे केस काही फार मोठे नाही आहे, पण मी त्यानुसार ते घेतलेले आहे. आणि माझं तर नेहमी हेच वाक्य असतं की केस लांब होण्यापेक्षा जे आहे ते टिकवणं, आणि ते सुद्धा असं शायनी आणि हेल्दी वाटले पाहिजे. अशा प्रकारे छान मी मेहंदी भिजवून घेत आहे. पण मला तरी वाटते तुम्ही साधं पाणी टाकल्यापेक्षा तुम्ही जर आपल्याला कमी पडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दही ॲड करू शकता. हल्ली बाजारातले हेअर कलर आणि ट्रीटमेंट्समुळे केसांना खूप नुकसान होते आपलं. आणि या पॅकचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. हा पॅक तुम्ही महिन्यातून 1-2 वेळा नक्की ट्राय करू शकता. आणि या पॅकमध्ये मेहंदी, मेथी, आवळा, थोडीशी चहा पावडर, बीट, जवस, तांदूळ आणि फ्रेश ॲलोव्हेरा घेतला आहे. हे सगळे घटक नॅचरल आहेत आणि आयुर्वेदात केसांसाठी फार उपयोगी मानले जाते. आणि आता भिजवतानाच आपल्याला याच्यामध्ये थोडं दही टाकायचं आहे. आता हे जास्त पातळ होत असेल, घट्ट होत असेल त्याच्यावरती दही टाकायचं आहे आपल्याला, कारण जर जास्त पातळ झाली तर ती सगळं केसांमधून गळते, आणि जास्त घट्ट असेल तर मग ती केसांना पण लागत नाही. त्यामुळे थोडी कन्सिस्टन्सी बघून तुम्ही दही ॲड करू शकता, कारण आपल्याला एक ते ओव्हरनाईट ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये एग्स टाकायचं आहे. जर एग्स तुम्हाला चालत असेल तर टाका, नाही तर तुम्ही दही टाकू शकता त्याच्यामध्ये अजून. आता हे झाकून ठेवायचं आपल्याला ओव्हरनाईट. बीट कट केल्यामुळे माझे हातसुद्धा खूप रेड झालेले आहेत. आता हे मी ओव्हरनाईट झाकून ठेवलेलं आहे. आता तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकता किती सुंदर त्याला कलर आलेला आहे. छान ब्लॅक, एका साईडनी ब्लॅक, रेड असं छान कलर आलेला आहे. ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी असल्यामुळे याचा कुठलाच काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे तुमच्या केसांना. आता मी याच्यात एक एग्स टाकत आहे. तर त्याचा येलो जो भाग आहे तो मी काढून टाकत आहे. पूर्ण फक्त व्हाईटच त्याचं घेतलेलं आहे मी. हे एग्स टाकायचं की नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दही टाकू शकता. म्हणजे एग्समध्ये हाय क्वालिटी प्रोटीन असतं, त्यामुळे हेअर फॉल कमी होण्यास मदत होते. मेहंदी थंड आणि थोडी ड्राय असते, तर त्यामुळे हे जे एग्ज आपण टाकलं आहे ना, ते अंडं मेहंदीचा कोरडेपणा बॅलन्स करतं. त्यामुळे केस जास्त कडक होत नाहीत आणि सॉफ्ट राहतात आपले केस. अशा रीतीने हा आपला हेअर पॅक तयार झालेला आहे. आता तुम्ही केसांना हा लावू शकता छान व्यवस्थित. आता थोडं थोडं केसांचं पार्टिशन करून आपल्याला ब्रशनी किंवा ग्लोव्जनी केसांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर मी इथे ब्रशनी लावत आहे, कारण माझे ग्लोव्ज कुठे आहे मला काही ते दिसून नाही राहिले, त्याच्यामुळे मी ब्रशनी लावत आहे.
पण तुमच्याजवळ ग्लोव्ज असेल तर ग्लोव्जनी अगदी व्यवस्थित लागतं, तुम्ही त्याने लावू शकता. अगदी आतल्या स्काल्फला लागेल अशा प्रकारे तुम्ही ती मेहंदी लावा. म्हणजे आपल्या स्काल्फला जे डॅन्ड्रफ वगैरे काही झालं असेल ते सुद्धा त्याने निघून जातं. सगळं एकदम छान क्लीन होतं सगळं स्काल्फ वगैरे आपला. तर हळूहळू एक एक केस तो कलर झाला पाहिजे असा आपण प्रयत्न करा. आता मला ब्रशने काही लावता नाही आली प्रॉपरली, मी सरळ हाताने पूर्ण छानपैकी मेहंदी लावून घेतलेली आहे. ही मेहंदी जवळजवळ तुम्हाला 2-2.5 तास ठेवायची आहे, पण तुमच्याजवळ वेळ नसेल तर ती 1-1.5 तास ठेवली तरी चालेल. त्यानंतर लगेच मग वरची साईड घेऊन लगेच तिथे आपल्याला कलर करायचा आहे. पहा अशा प्रकारे इथे कलर आलेला आहे. आता आपल्याला हे हेअर वॉश शॅम्पू न लावता नुसता साध्या पाण्याने करायचे आहे. आणि नंतर केस कोरडे झाल्यानंतर आपल्याला भरपूर तेलाने त्याला छान मसाज करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पू करायचा आहे. तुम्ही बघू शकता केस खूप सुंदर झालेले आहे, सॉफ्ट, शायनी आणि छान कलर आलेला आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये. आणि हा मेहंदीचा पॅक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा.